CK मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। CK मराठी। सांगली जिल्हा शेती उत्पादक कंपनीमधील कथित गैरव्यवहाराप्रकरणी आंदोलन करून सांगली ॲग्रो शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक मुकुंद जाधवर यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना त्रास देऊन खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्वाभिमानी स्वराज्य सेनेतर्फे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सदामते, राज्य प्रदेशाध्यक्ष विनोद मोरे सर तिघांना 7.5 लाख रुपयाची खंडणी प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली। संजय लोखंडे राहणार हातनूर तालुका तासगाव असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। लता जाधव, विठ्ठल जाधव या आणखी दोघा संशयित फरारी आरोपींचा शोध ग्रामीण सांगली पोलिसांकडून सुरू आहे। सांगली ग्रामीण पोलिसांनी कारवाई करताना खंडणीची रक्कम आणि प्रशांत यामध्ये आणि विनोद मोरे यांच्या 4 चाकी गाड्याही जप्त केली आहे। विशेष म्हणजे कालच प्रशांत सदामते आले होते। देवता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेकडून 2023 समाजभूषण विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। सध्या प्रशांत सदामते, विनोद मोरे आणि मोजेस लोखंडे हे पोलीस कोठडीत आहेत। त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले। दरम्यान कारवाईमुळे सामाजिक संघटनांच्या नावाखाली आंदोलनं करून माहिती अधिकार टाकून समाजातील उद्योजक, ठेकेदार, व्यावसायिक, डॉक्टर, शासकीय कर्मचारी, अधिकारी यांना लुटणाऱ्या टोळक्यांना मोठा धक्का बसलाय। सांगली जिल्हा पोलीस प्रमुख यांनी पुन्हा एकदा अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी खंडणी विरोधी पथक गुन्हा कार्यान्वित असावे अशी मागणी होते। दरम्यान सातत्याने आंदोलन माध्यमातून प्रकाश झोतात असणाऱ्या प्रशांत सदामते यांच्या अटकेनं जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली। या कंपनीकडून मोठा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने सप्टेंबर महिन्याच्या 7 तारखेला केला होता। दरम्यान सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनही करण्यात आलं होतं। यावेळी सांगली ॲग्रो कंपनी घोटाळा करून फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता। त्यानंतर सांगली ॲग्रो कंपनीचे संचालक मुकुंद जाधवर यांनी कंपनीत कोणत्याही प्रकारचा घोटाळा किंवा प्रकल्प उभारणीसाठी झालेला नसल्याचं स्पष्ट केलंय। बँकेकडून कर्ज घेतलंय तरी सर घेतले, त्यातून बेदाना प्रक्रिया उद्योग देखील उभारण्यात आलाय। 1 महिना संचालकांच्या पतीकडून संपूर्ण प्रकल्प हडप करण्याच्या उद्देशानं खोटेनाटे आरोप करून स्वाभिमानी स्वराज्य सेना या संघटनेला सुपारी आंदोलन करायला लावण्याचा खुलासा देखील केला होता। सध्या फरार असलेल्या सदर संचालिका आणि तिचा पती प्रकल्पासाठी एक जागा दाखवून दुसरी जागा भाडेकरारांना देऊन कंपनी सभासद शेतकऱ्यांची आणि शेतकरी कंपनीची बँकेची फसवणूक केली। त्यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार मुकुंद जाधवर यांनी दाखल केली। संपूर्ण प्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुख यांना तक्रार दिली आहे। सखोल चौकशी करून कंपनीची बदनामी आणि कंपनी हडप करण्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। सांगली ॲग्रो कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद जाधवर यांनी ही पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली। त्यानंतर ही सांगली ॲग्रो कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद जाधवर यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना, सहकाऱ्यांना सतत खंडणीसाठी त्रास सुरू झाल्यानं मुकुंद जाधवर यांनी पोलिसात त्रास दिल्याची तक्रार दिली होती। प्रशांत सदामते, विनोद मोरे, विठ्ठल जाधव, दत्ता जाधव या इत्यादींकडून 15 लाख रुपयांच्या मागणी होत असल्याचंही आणि न दिल्यास ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा जाधवर यांनी आपल्या तक्रारीत म्हटलेलं आहे। 15 लाखांपैकी 7.5 लाख रुपये जाधवर यांनी सदामते यांच्यासाठी दिले। अखेर मुकुंद जाधवर यांच्या तक्रारीनुसार सांगली पोलिसांनी 7.5 लाख रुपयाची खंडणी उकळणं या प्रकरणी प्रशांत सदामते, मूळ राहणार अंजनी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली, विनोद मोरे, मूळ राहणार खंडेराजुरी, तालुका मिरज, मोनी संजय राहणार हातनूर, तालुका तासगाव या तिघांना अटक केली आहे। तर विठ्ठल जाधवर राहणार पायपाची वाडी, तालुका मिरज, वलठाण, जाधव राहणार पायपाची वाडी, तालुका मिरज दोघे फरार आहेत। दरम्यान सांगली ॲग्रो कंपनीचे CEO मुकुंद जाधवर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी समाजात कार्यरत असणाऱ्या विविध घटनांना त्रास देणाऱ्या संघटनांची जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख स्वतंत्र यादी सखोल चौकशी करावी आणि समाजातील विविध घटकांना होत असलेला नाहक त्रास थांबवावा यासाठी खंडणी विरोधी पथक पुन्हा कार्यरत करावं अशी मागणी केली। तक्रार करण्याचं धाडस दाखवलं त्याबद्दल त्यांना अनेक संघटनांचा समाजातील विविध घटकांनी पाठिंबा दर्शवला। सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन प्रशांत सदामते यांना झालेली अटक या प्रकरणी कोणत्याही राजकीय नेत्यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करू नये अशी भावना समाजातील अनेक मान्यवरांनी विविध माध्यमातून केली आहे।